नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, आपल्या शिलाई कामामध्ये फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं असतं. तर शिलाई काम ज्या कोणी महिला करत असतील त्यांना माहीत असेल की आपले जे कस्टमर असतात त्यांना आपल्या शिलाई कामामध्ये फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. त्यांना फिनिशिंग सकट ब्लाऊज, ड्रेस जे काही असेल ते हवं असतं. तर तुम्ही कितीही छान शिवत असलात आणि त्यात फिनिशिंग नसेल तर तुमच्या कामाला जी असते ती व्हॅल्यू नसते. तर आपल्या शिलाई कामामध्ये फिनिशिंग कशी यायला पाहिजे ती कोणत्या टिप्स फॉलो करून येतात ते या सगळ्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमची ही मैत्रीण तुमच्यासाठी बॅगेविषयी, शिलाईविषयी अनेक टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. तर आपण बॅगेविषयी याआधी सुद्धा खूप व्हिडिओज बघितले. त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण बॅगेचं जे माप असतं, कॅल्क्युलेशन असतं किंवा बॅग स्टिचिंग, ट्रॅव्हल बॅग स्टिचिंग, कॉइन पाऊच स्टिचिंग, नंतर मोबाईल पाऊच स्टिचिंग, सगळं शॉपिंग बॅग सगळं मी तुम्हाला शिलाई दाखवलेली आहे. म्हणजे कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर प्लीज जाऊन तुम्ही माझ्या चॅनलवरती चेक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण तुमच्या ह्या मैत्रिणीसाठी तुमचं एक सबस्क्रिप्शन आणि तुमचं एक लाईक, कमेंट खूप महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या एका लाईकमुळे, कमेंटमुळे मला खूप प्रोत्साहन मिळत असतं. तर प्लीज एक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मैत्रिणींनो, आपली पहिली टिप जी आहे ती आहे सुईविषयी. जर तुमची सुई योग्य नंबरची नसेल तुमच्या मशीनला लावलेली, तर तुमच्या कामामध्ये फिनिशिंग येणार नाही. ती कशी? तर जर तुम्ही जाड कापडावरती 16 नंबरची किंवा 14 नंबरची सुई यूज केली तर तुमचं जे कापड आहे ते कधीच स्टिच होणार नाही आणि तुमच्या सुया मोडतच राहणार. तर सुया मोडू नये म्हणून जाड कापडावरती तुम्हाला 21 नंबरची सुई यूज करायची आहे. 21 नंबरची सुई तुम्ही जीन्सवरती यूज करू शकता आणि जी पोतडी किंवा राईस बॅग टाकून तुम्ही पिशवी स्टिच करता, शॉपिंग बॅग स्टिच करता, त्याच्यावरती तुम्ही 18 नंबरची सुई सुद्धा यूज करू शकता. जास्तच जाड थर जर येत असेल एकावरती एक, जसं की हे बघा, आपण हे जे 2 थर एकत्र जॉईन करतो तेव्हा हे जास्त जाड होतं, हे याच्यामध्ये पोतडी आहे. तर यासाठी तुम्हाला 21 नंबरची सुई यूज करावी लागेल. तर योग्य नंबरची सुई यूज करा, म्हणजे तुमच्या कामामध्ये फिनिशिंग छान येईल. त्याच्यानंतर दुसरी टिप्स जी आहे ती आहे दोरा. दोरा तुम्ही या शॉपिंग बॅगसाठी, जे तुम्ही बॅग स्टिच करता ज्याच्यामध्ये कस्टमरला खूप जास्त सामान भरायचा असतो, त्यामध्ये तुम्ही दोरा नायलॉनचा वापरायचा आहे. साधा दोरा न वापरता तुम्ही जर नायलॉनचा दोरा वापरला तर तुमची जी शिलाई आहे ती पक्की होते आणि तुमचे जे हँडल्स आहेत ते कितीही कस्टमरने भारी सामान ठेवला बॅगमध्ये तरी तुटत नाहीत. तर नायलॉनचा दोरा नक्की यूज करा जर तुम्ही बॅग स्टिचिंग करत असाल, पोतडी वगैरे टाकून, किंवा शॉपिंग बॅग स्टिच करत असाल. आणि पोतडी जरी नसेल टाकत, तुम्ही दुसरं काही टाकत असाल, फॉर्म शीट वगैरे, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या बॅगेसाठी नायलॉनचा दोरा यूज करू शकता. नायलॉनचा दोरा जर तुम्ही यूज केला तर तुमचे जे कस्टमर आहेत ते तुमच्याकडे रिपीट येतील, कारण त्यांना बॅगेमध्ये जर मजबूती मिळाली तर कस्टमर नक्की रिपीट येतात. त्याच्यानंतर आपली तिसरी टिप जी आहे ती आहे बॅगेचे कोपरे. आपण बघतो की बॅग आपण स्टिच करतो तेव्हा आपले जे बॅगेचे, हे बघा, हे जे कोपरे असतात ना, हे बघा, हे कोपरे व्यवस्थित आले पाहिजे. जर इथे असं गोल आकार आला, असं आपली जी सुई जी आहे ती जर खाली वरती झाली तर हा कोपरा वरती येऊ शकतो, हा कोपरा खाली येऊ शकतो. असे प्रॉब्लेम होतात जेव्हा आपण हे कोपरे स्टिच करतो. तर याला मी मुद्दामच आज पायपिन लावलेली नाहीये, म्हटलं तुम्हाला एकदा दाखवून देऊ, कारण पायपिन लावल्यावर कोपरे एवढे व्यवस्थित दिसत नाही. तर हे कोपरे जेव्हा आपण स्टिच करतो, ही लाईन जेव्हा आपण स्टिच केली त्याच्यानंतर आपल्याला आता या साईडला खालून स्टिच करायचं आहे. तर हा कोपरा आपल्याला काढण्यासाठी सुई जी असते ती याच्यामध्येच ठेवायची असते कापडामध्ये, आणि जे आपलं फूट असतं ते वरती करायचं आणि मग हे असं पलटी करून घ्यायचं आणि नंतर या कोपऱ्यापासून इकडे शिलाई लावायची आहे. त्याच्याने तुमचा हा कोपरा जो आहे तो एकदम छान येतो, फिनिशिंगने येतो आणि त्याच्यामध्ये काहीही असं वेगळं गोल आकार वगैरे असं काही येत नाही. तर कोपरे व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळेच आपल्या बॅगेला फिनिशिंग येते. त्याच्यानंतरची टिप्स जी आहे ती आहे आपला दोरा. आपण जेव्हा मशीनवरती दोरा लावतो तेव्हा आपला जो टेन्शन तार असतो त्यातून आपण दोरा चेक करून घ्यायचा आहे. जर तिथे दोरा सैल असेल तर तुमच्या कापडावरती जी शिलाई आहे ती सैल टाके येतील, आणि जर तुमची दोरा एकदम टाईट असेल, पक्का असेल, तर तिथे टाके एकदम व्यवस्थित येतात. तर दोरा जास्त सैलही नको आणि घट्टही नको. घट्ट असला तर दोरा सारखा तुटतो आणि तुमचं जे कापड आहे जिथे तुम्ही शिलाई करता ते गोळा होतं. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन तारमधून दोरा नेहमी चेक करून घ्यायचा, थोडा ओढून बघायचा आणि मग तुम्हाला ज्या मेन कापडावरती शिलाई लावायची आहे त्याच्यावरती शिलाई लावायची. त्याआधी तुम्हाला वेगवेगळ्या कापडावरती तुम्ही शिलाई लावून बघायची. शिलाई व्यवस्थित आली तर तुम्ही तुमच्या मेन कापडावरती शिलाई लावायची. तुम्ही जर डायरेक्ट मेन कापडावरती शिलाई लावली आणि ती व्यवस्थित आली नाही तर आपलं कापड जे आहे ते खराब होतं. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे जर तुमच्या कामामध्ये फिनिशिंग चांगली यायची असेल तर. त्याच्यानंतर
पोतडी टाकून जर तुम्ही राईस बॅग वगैरे टाकून जर तुम्ही फॉर्म शीट वगैरे टाकून बॅग वगैरे स्टिच करत असाल किंवा आपली जी शॉपिंग बॅग आहे ती स्टिच करत असाल, तर हे चारही कोपरे जे आहे ते तुम्हाला आधी पिनअप करून घ्यायचे आहे. तर पिनअप केल्याने काय होतं, तुमचा कापड, मेन कापड मधला जे तुम्ही जे काही टाकाल राईस बॅग किंवा फॉर्म शीट वगैरे रबर शीट जे काही टाकाल ते त्याच्यानंतर असतं. हे तिन्ही कापड समान शिवले जातात. त्याच्यामध्ये काही वाकडा तिकडं कापड होत नाही. जर तुम्ही डायरेक्ट असंच शिवायला गेले तर आपलं कापड जे आहे ते सरकतं. त्याच्यामुळे तुम्हाला चारी बाजूने पिनअप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला स्टिचिंग करायची आहे. पिनअप करणं खूप महत्त्वाचं असतं, नाहीतर आपला कापड सरकतो आणि कापडामध्ये आपल्या फिनिशिंग येत नाही. ते गोळा होतं, काहीतरी होतं तसं. तर त्याच्यामुळे तुम्ही आधी पिनअप करून घ्यायचं आहे. जर तुम्ही स्टिचिंग चा बिझनेस करायचा आहे तुम्हाला, तर तुम्हाला प्रोफेशनल वेनेच तुम्हाला स्टार्टिंग करायचं आहे. एकदम कसंही स्टिच करून द्यायचं त्याला काही अर्थ नाही, कारण प्रत्येक कस्टमरला कोणतीही गोष्ट असो फिनिशिंग असणं खूप महत्त्वाचं असतं. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर हे बघा, जेव्हा तुम्ही ही चेन इथे अटॅच करता वरती, हे बघा आपण शॉपिंग बॅगला जेव्हा चेन अटॅच करतो तेव्हा आपण इथे आधी पायपिंग करून घ्यायची आहे. डायरेक्ट जर तुम्ही इथे चेन अटॅच केली आणि हे आतमध्ये दुमडलं तरीही त्याचे जे धागे असतात, हे बघा हे असे जे धागे असतात ना, ते आपल्या चेनमध्ये अटकतात. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आधी इथे दोन्ही बाजूला पायपिंग करून घ्यायचं आहे, चेनमध्ये रनर इन्सर्ट करून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट चेन दोन्ही बाजूला स्टिच करून घ्यायची आहे. खूप जास्त मेहनत नाही याच्यामध्ये आणि एकदम व्यवस्थित आपली चेन सुद्धा अटॅच होऊन जाते. त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे. आधी पायपिंग करून घ्यायची आहे, म्हणजे धागे दोरे चेनमध्ये अडकणार नाही आणि फिनिशिंगने तुमची बॅगेची जी चेन आहे किंवा रनर आहे ती व्यवस्थित लागतं आणि कस्टमरला पण असंच आवडेल की त्यामध्ये जास्त करून फिनिशिंग असेल. म्हणजे धागे दोरे अडकले तर ते कस्टमर तुमच्याकडे रिपीट येतील का, नाही येणार. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर ही जे चेन इथून ओपन असते ना, ती आपण इथे पायपिंगमध्ये पॅक करून घेतो. म्हणजे चेन इकडून आपलं रनर इकडून सुद्धा व्यवस्थित फिनिशिंगने येतं आणि या साईडने आपण कपड्याने, हे बघा या साईडने सुद्धा आपण कपड्याने पॅक करून घेतो. म्हणजे चेन एकदम व्यवस्थित लागते. आणि ही एक्स्ट्राची चेन का द्यायची असते शॉपिंग बॅगला, कारण स्पेस थोडा त्यांना जास्त मिळायला पाहिजे. हे बघा ओपन केल्यानंतर हे पूर्ण उघडतं आहे, त्याच्यामुळे त्यांना स्पेस जास्त मिळतो. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे जास्त चेन ठेवायची आहे. 2 इंचापर्यंत एक्स्ट्रा चेन द्यायची आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे जर तुमच्या कामामध्ये तुम्हाला फिनिशिंग हवं असेल तर. आणि प्रत्येकालाच वाटतं की आपल्या कामामध्ये छान फिनिशिंग यायला हवं आणि आपले कस्टमर रिपीट आपल्याकडे यायला पाहिजे. तर माझे आता बॅगेचे खूप सारे कपडे पडलेले आहेत, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. पण माझे अजून उन्हाळी कामं सुद्धा सुरू आहेत, तर त्याच्यामुळे थोडं व्हिडिओ शूट करायला जमत नाहीये. पण आता आजपासून यापुढे रोज आपले व्हिडिओ अपलोड होणार आहे. रोज जरी टाइम नाही मिळाला तरी आपण 1 दिवसाआड व्हिडिओज अपलोड करणार आहोत. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला तुमच्यासोबत एक छानसा ड्रेस सुद्धा शेअर करायचा आहे. मी छान कापड आणलेला आहे त्याचा आपण, हे बघा हा अनारकली ड्रेस तुम्ही बघताय ना, हा जो मी वेअर केलेला आहे बघा, फुगाबाई आहे. तर हा मी त्या भुसावलच्या मार्केटमधूनच घेतलेला आणि त्याचा अनारकली ड्रेस मी हा स्टिच केलेला आहे. टॉप खूप छान दिसतो आणि कापड सुद्धा छान आहे आणि त्याच्यावरती प्रिंट सुद्धा छान आहे. तर असाच कापड मी अजून एक आणलेला आहे, त्याचा सुद्धा असा सेम मी सिंपल अनारकली ड्रेस स्टिच करणार आहे. तर तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला हा ड्रेस आवडला असेल तर सुद्धा एक लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तुमचे काही क्वेश्चन असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.